तर नमस्कार मित्रांनो, आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ठरल्याप्रमाणे शेकोटी केली, गाडी सामान लोड केलं, गाडीची पूजा करून घेतली, नारळ फोडला आणि प्रवासाला सुरुवात केली. आणि इथं 7:30 मागं लागली. ते का? कारण 2 पंप आम्हाला डायरेक्ट डिझेलच भेटलं नाही, कारण पंपच चालू झाला नव्हतं. एवढं पहाटे जायचं म्हणजे हाच विषय होता बघा. पण काय विषय नाही, आपल्याला डिझेल भेटलं. मस्तपैकी डिझेल टाकून निघालो गोव्याच्या दिशेने. काही वेळाचा प्रवास करून येऊन पोचलो ह्या अशा ठिकाणी जिथं जायला पण माझी फाटून हातात आली होती. आणि कॅमेरा चालू केला की हे जे एडी चालू होतात. हा कसं आहे, नाद करते काय असं दाखवायला लागते. डायरेक्ट रांकाड्यावर गेलो महालक्ष्मीच्या मंदिरात. महालक्ष्मी दर्शन घेऊन येऊन बसतो रांकाड्यावरती सनसेट पाहण्यासाठी. असला व्ह्यू खतरनाक झाला होता. हा व्ह्यू बघून झाल्यानंतर डायरेक्ट येऊन पोहोचलो आदमापूरचे संत बाळूमामा यांच्या दर्शनासाठी. दर्शन मी तर केलंय, पण तुम्ही पण करून घ्या. दर्शन करून आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर डायरेक्ट गाडीत बसलो आणि हे असली एडेचाळी करत पोचलो आम्ही डायरेक्ट ऑन दी स्पॉट गोव्यात. आता इथून पुढचे जर व्हिडिओ बघायचे असतील तर फॉलो लाईक नक्की करा. भेटूयात पुढच्या भागात.